सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अभ्यास चालू आहे. बॉईजचा रिस्पॉन्स बिलकुल नाही आहे 12th सायन्सच्या. ना काही डाऊट विचारतायत, ना काही क्वेश्चन्स विचारतायत, ना काही होमवर्क सेंड करतायत, काहीच नाही आहे. गर्ल्सचा पण फार काही चांगला आहे असं नाही आहे, पण त्यातले त्यात काही गर्ल्स आहेत ज्या कंटिन्युअसली टचमध्ये. आता ऑनलाईन शिकवतो हे तर मान्य जरी केलं तरी तुम्ही तुमच्या परीनं थोडंसं ॲक्टिव्ह राहा. करिअर आहे आपलं. आता नाईला झालाय तो भाग सोडून द्या, पण तुम्ही थोडंसं ॲक्टिव्ह राहणं, डाऊट विचारणं, क्वेश्चन विचारणं, काही होमवर्क दिला तो सेंड करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे ते. ठीक आहे. बिलकुल पॅसिव्ह झाला, पॅसिव्ह काही नाही आहे, रिस्पॉन्स नाही आहे, काही नाही. व्हिडिओ वॉच करा, व्हिडिओ पहा जरा. आपल्या दोन्ही ग्रुपमध्ये मिळून 250 स्टुडंट आहे आणि एका दिवसामध्ये रोजची रोज 250 व्ह्यू व्हायला पाहिजे ती व्हिडिओला. होत नाही आहे, 2-2, 3-3 दिवसानंतर होत आहे. तर थोडंसं काळजी करा थोडीशी. आता माहिती आहे थोडासा तुमचा प्रॉब्लेम होत असेल, पण नाही इलाज आहे. मग प्रॉब्लेम व्हायला म्हणून त्याला मोठा प्रॉब्लेम करू नका ना, दुर्लक्षच करू नका ना. बिलकुल थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे. आज 2-2 मार्काच्या एक्झाममध्ये येऊ शकणारे 2 बीट शिकवतो. दोन्ही कोरिलेटेड बीट आहे. मी ऑलरेडी बोर्डावर लिहून ठेवलेले. तर हे 2 बीट आहेत. पहिला बीट आहे व्हॉट आर द रिझन्स ऑफ द सक्सेस ऑफ द मेंडल. मी लास्ट पिरियडमध्ये मेन्शन केलं की मेंडल हा बायोलॉजिस्ट नव्हता, तरी देखील त्यानं जेनेटिक्सचे सगळ्यात इम्पॉर्टंट लॉज पुट फॉरवर्डेड केले. मग त्याचं काय कारण आहे की तो एवढा सक्सेस झाला जेनेटिक्समध्ये? त्याचे 2-3 ऑलरेडी नंतरचे कारण सांगितले होते की मेंडलनं क्रोमोझोमविषयी, जीनविषयी त्यावेळेस कन्सेप्ट सांगितले, ज्यावेळेस क्रोमोझोम काय हे इटसेल्फ मेंडलला पण माहीत नव्हतं, कारण त्या क्रोमोझोमची स्टडी झाली नव्हती, जीनची स्टडी झाली नव्हती, सेल डिव्हिजन माहीत नव्हतं, मायक्रोस्कोप इन्व्हेंट झाला नव्हता. त्या पिरियडमध्ये मेंडलने जेनेटिक्सचे लॉज पुट फॉरवर्डेड करून त्याचे ऑब्झर्वेशन्स, त्याचे जे कन्सेप्ट्स आहेत हे प्रॉपरली एस्टॅब्लिश केलेले. आणि मग त्यामुळेच ही अवॉर्डेड ॲज अ फादर ऑफ जेनेटिक्स. त्याची बॅडलक झाली की तो जिवंत असेपर्यंत त्याला कोणी महत्त्व दिलं नाही, पण चला नंतर का होईना त्याला फादर ऑफ जेनेटिक्स ही पदवी आपण दिली, अवॉर्ड दिलेलं आहे त्याला. आणि त्याचं कारण आहे तो सक्सेस झाला. मग आपण काही गेस करू की व्हाय मेंडल गेट सो मच सक्सेस. मेंडलला एवढा सक्सेस का भेटला असेल? त्याचे काही कारण असेल. तर पहिला क्वेश्चन आहे की व्हाय द रिझन्स बिहाइंड द सक्सेस ऑफ द मेंडल. मेंडलच्या सक्सेसच्या मागचे काही रिझन्स. पहिलं रिझन आहे त्याचं सिलेक्शन. त्यानं कोणत्याही प्लॅन्टवर सिलेक्शन केलं नाही. त्या एक्सपेरिमेंटसाठी, त्याच्या ब्रीडिंग एक्सपेरिमेंटसाठी, जेनेटिकच्या एक्सपेरिमेंटसाठी मेंडलनं कुणाचं सिलेक्शन केलं? पी प्लॅन्टचं, गार्डन पी प्लॅन्ट. त्याचं बायोलॉजिकल नेम आहे पायसम सटायवम. काय बायोलॉजिकल नेम आहे? पायसम सटायवम. ह्या गार्डन पी प्लॅन्टचं त्यानं सिलेक्शन केलं. मग आता हा गार्डन पी प्लॅन्टचा जर विचार केला तर हा एक ॲन्युअल प्लॅन्ट आहे. ॲन्युअल प्लॅन्ट म्हणजे एका सीझनमध्ये, एका वर्षामध्ये किंवा एका सीझनमध्ये येणाऱ्या प्लॅन्टला ॲन्युअल प्लॅन्ट म्हणतात. आणि हा एका वर्षामध्ये नाही, तर ह्याचं मॅक्झिमम लाईफ स्पॅन गार्डन पी प्लॅन्टचा किती आहे? तर 3 to 4 मंथ आहे. 3 ते 4 महिन्यामध्ये येतो. म्हणजे मेंडलनं जवळपास 10 वर्ष एक्सपेरिमेंट कंप्लीट केले, 10 वर्ष. आणि मग एका वर्षामध्ये तो 3-3 पिढ्या, एका पी प्लॅन्टच्या 3-3 पिढ्या ऑब्झर्व करू शकत होता. का? कारण त्यानं सिलेक्ट करताना पी प्लॅन्ट सिलेक्ट केला फॉर हिज एक्सपेरिमेंट. आणि हा एक ॲन्युअल प्लॅन्ट आहे आणि त्यामुळे विदिन द 3 to 4 मंथ त्याची लाईफ सायकल कंप्लीट होते. म्हणजे एक सीड गार्डन पी प्लॅन्टचं लावलं तर 4 महिन्यात त्याची पूर्ण लाईफ सायकल कंप्लीट होऊन, सीड फॉर्मेशन होऊन त्याची काय कॉज होते? डेथ कॉज होते. तो ड्राय होऊन जातो. आता तुम्ही म्हणाल याचा काय फायदा? त्याचा असा फायदा झाला की मेंडलला कमीत कमी टायमामध्ये जास्तीत जास्त पिढ्या, जनरेशन टू जनरेशन, 1, 2, 3, 4 अशा अनेक जनरेशन पर्यंत मेंडल काय करत होता? एक्सपेरिमेंट करत होता. आणि ह्या गार्डन पी प्लॅन्टच्या सिलेक्शनमुळे त्याचे एक्सपेरिमेंट थोडेसे काय झाले? फास्ट झाले. फॉर एक्झाम्पल, तर समजा एखाद्या मोठ्या प्लॅन्टवर एक्सपेरिमेंट केला असता ज्याची लाईफ सायकल अनेक वर्षाची आहे. फॉर एक्झाम्पल मँगो, डोमेस्टिक मँगो, गावरान मँगो घेतला, ज्याला फ्लावरिंग होण्यासाठी 4-5 वर्षाच्या पुढे टाइम लागतो.
म्हणजे त्याला एक पिढी तयार करण्यासाठी 5 वर्ष लागले असते मेंढलला. मग ते तो जिनियसच होता. मग त्यानं सिलेक्शन करत असताना एक छोटा प्लॅन्ट सिलेक्ट केला, गार्डन पी प्लॅन्ट पायसम सटायवम, जो एक ॲन्युअल प्लॅन्ट आहे ज्याची लाईफ सायकल 3 ते 4 महिन्यामध्ये कंप्लीट होते. त्यामुळे त्याला अनेक पिढ्या अनेक जनरेशनपर्यंत त्याची काय करता आली, स्टडी करता आली. दुसरं आपण लास्ट पिरियडमध्येच मेन्शन केलं की गार्डन पी प्लॅन्टमध्ये 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत, 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत. आणि मग तो जेव्हा एखाद्या फॉर एक्झाम्पल हाईटचा विचार करून एक्सपेरिमेंट करायचा की टॉलची आणि डॉर्फची क्रॉसिंग केल्यानंतर पहिली पिढी कशी येते, त्यानंतर दुसरी पिढी कशी येते, त्यानंतर तिसरी पिढी कशी येते, हे ऑब्झर्व करत असताना, हे एक्सपेरिमेंट करत असताना त्यानं कॉन्सन्ट्रेशनचा विचार केला होता. ॲट ए टाइम ओनली 1 कॅरेक्टर, त्यानं 7ही कॅरेक्टर स्टडी केले पण एकाच वेळेस नाही. समजा फॉर एक्झाम्पल तो हाईटचा एक्सपेरिमेंट करायला तर तो प्लॅन्टमध्ये फक्त हाईटच पाहत होता. मग त्याचे फ्लावर कोणत्या कलरचे येईल, फ्लावरची पोझिशन काय, किंवा अदर जे 6 राहिलेले कॅरेक्टर आहेत तो पाहत नव्हता. म्हणजे एका वेळेस त्याचं फोकस ज्या एकाच कॅरेक्टरवर होतं त्याच कॅरेक्टरवर त्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं, तेच कॅरेक्टर तो ऑब्झर्व करायचा जनरेशन टू जनरेशन. मग एकदा त्यानं हाईटसाठी एक्सपेरिमेंट केले आणि बाकीच्या 6 कॅरेक्टरसाठी सेपरेट, म्हणजे कन्फ्युजन होऊ दिलं नाही त्याला. एका वेळेस तो एका सिंगल कॅरेक्टरवर काय करत होता, कॉन्सन्ट्रेशन करत. तिसरा आहे प्रत्येक पिढीमध्ये आलेले रेकॉर्ड, प्रत्येक पिढीमध्ये आलेले रिझल्ट त्यानं काय केले, रेकॉर्डच्या फॉर्ममध्ये मॅन्युअली पुट फार. तो जिनियस होता. त्याचं अजून एक उदाहरण आहे हे की त्यानं त्या काळात एक्सपेरिमेंट कंप्लीट केले ज्या काळात कोणतीही टेक्नॉलॉजी नव्हती माहिती साठवून ठेवण्यासाठी. जसं आज आपण कोणतीही माहिती कॅम्प्युटरच्या मदतीनं साठवून ठेवतो किंवा त्याच्या मदतीनंच ॲनालाइज करतो, तसं कोणतंही इन्स्ट्रुमेंट इव्हन कॅम्प्युटर पण नव्हते त्या काळात 19th सेंचुरीमध्ये. आणि मग हे सगळे रेकॉर्ड ॲक्युरेटली मेंटेन केले, मॅन्युअली मेंटेन केले, स्वतः लिहून मेंटेन केले. त्यांचे येणारे रेशो म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्या पिढीमध्ये टॉल आणि डॉर्फ प्लॅन्ट घेतले, त्यांची क्रॉस केली. मग पुढच्या पिढीमध्ये किती प्लॅन्ट्स तयार झाले, त्याच्यातले किती टॉल आहेत, किती डॉर्फ आहेत. मग त्या पहिल्या पिढीचं क्रॉसिंग करून पुन्हा दुसरी पिढी तयार केली, त्या दुसऱ्या पिढीमध्ये किती टॉल आहेत, किती डॉर्फ आहेत, अशा प्रत्येकाचं त्यानं काय मेंटेन केले, रेशो मेंटेन केले. दोन्ही पण क्वालिटेटिव्हली आणि क्वांटिटिव्हली, म्हणजे क्वांटिटीचा विचार करू नये किती, आणि मग त्यांच्या कॅरेक्टरचा विचार करू नये, म्हणजे दोन्हीचा विचार केला, क्वालिटीचा पण आणि क्वांटिटीचा पण. आणि असं तो 10 वर्ष मेंटेन करत होता मॅन्युअली. ठीक आहे. त्यानंतर त्यानं प्रत्येक रिझल्टचा काय केला, स्टॅटिस्टिकली ॲनालिसिस केलं. तुमच्या मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये काय होऊ शकतं, काय होईल, पॅरेंट्स कसे असल्यानंतर ऑफस्प्रिंग कसे येतात, ऑफस्प्रिंग पहिल्या पिढीचे ऑफस्प्रिंग झाल्यानंतर दुसऱ्या पिढीचे ऑफस्प्रिंग काय येतात, त्यांचं रेशो काय येतोय, त्या रेशोचं त्यानं कंपॅरिझन केलं. म्हणजे काय केलं, स्टॅटिस्टिकली मेथड यूज करून ते सगळे रिझल्ट काय केले, ॲनालाइज केले. ठीक आहे. त्यानंतर आहे गार्डन लकी. ह्या बाबतीत तो लकी राहिला ह्या 2 कॅरेक्टरच्या बाबतीत की गार्डन पी प्लॅन्टमध्ये जे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत हे 7ही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर डिफरंट क्रोमोझोम्सवर आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कधीच काय झाली नाही, मिक्सिंग झाली नाही. म्हणजे टॉल आणि डॉर्फमध्ये इंटरमिडिएट कॅरेक्टर तयार झालंय. मी लास्ट एक उदाहरण घेतलं, समजा आपल्यामधले नावं नाही ठेवायला पण एक उदाहरण दिलं की समजा पॅरेंट्समधले आपल्या मोस्टली असं कन्सिडर करू की पप्पा थोडेसे काळे, मम्मी गोरी, आपण काळे सावळे, तर इंटरमिडिएट झालो होतं आपण. मग असा कोणताही इंटरमिडिएट कॅरेक्टर कुठे नव्हता, ह्या गार्डन पी प्लॅन्टवर नव्हता. का? कारण हे 7ही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कुठे होते, डिफरंट क्रोमोझोम्सवर होते. बिकॉज ऑफ दॅट दे डू नॉट मिक्स. त्यामुळे त्यांच्यामध्ये कधीच काय झाली नाही, मिक्सिंग झाली नाही. दे कॅन नॉट फॉर्म द इंटरमिडिएट कॅरेक्टर. त्यांच्यामध्ये कधीच काय तयार झाले नाही, इंटरमिडिएट कॅरेक्टर तयार झाले नाही. आणि बिकॉज ऑफ दॅट ही कॅन गेट ॲक्युरेट रिझल्ट. त्यामुळे त्याला काय काढता आला, ॲक्युरेट रिझल्ट काढला. सेकंड, त्याचे जे गार्डन पी प्लॅन्टमधले जे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होते हे कम्प्लीट डॉमिनन्स दाखवत होते. आता जसं सांगितलं हे आपलं समजा उदाहरण घेतलं, काळाचं गोऱ्याचं मिक्सिंग केलं सावळा कलर झाला, हे इनकम्प्लीट डॉमिनन्स झाला. तसं इथे काहीच नव्हतं. एक तर कम्प्लीट डॉमिनंट कॅरेक्टर होते किंवा एकदम कम्प्लीट रेसेसिव्ह कॅरेक्टर होते. त्यामुळे पण तो सक्सेस झाला. ह्या 2 कॅरेक्टरच्या बाबतीत मेंडल लकी थोडासा, कारण इथे जर एखादा इनकम्प्लीट, आता नंतर शिकणार आहेत आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स किंवा जे मेंडलला फॉलो करत नाहीत असे काही कॅरेक्टर, इंटरमिडिएट कॅरेक्टर म्हणून, की जे दोन्ही पॅरेंट सारखे नाही. इथे तसं होत नव्हतं. एक तर डॉमिनंट यायचे किंवा एक तर रेसेसिव्ह यायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचे की त्यानं हे जे सगळे एक्सपेरिमेंट
केले 10 वर्ष हे खूप केअरफुली केले, केअरफुली काळजीपूर्वक केले. प्रत्येक गोष्टीचा त्यांना रेकॉर्ड मेंटेन करा, प्रत्येक गोष्टीचं नीट कीनली ऑब्झर्वेशन केलं आणि अनेक वर्ष लार्ज सॅम्पलमध्ये म्हणजे खूप मोठ्या स्केलमध्ये एक्सपेरिमेंट केले. असं नाही की 1 वर्ष 2 वर्ष आणि 10-5च एक्सपेरिमेंट कंप्लीट करून त्यानं काय केले, स्वतःचे रिझल्ट पॉटफोर्ड केले. त्यानं नंबर ऑफ सॅम्पल्स घेतले, नंबर ऑफ एक्सपेरिमेंट केले विदिन द 10 इयर्स, 10 वर्षापर्यंत जवळपास. आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट काय आले, ॲक्युरेट आले. ते ॲक्युरेट येण्याचे चान्सेस काय झाले, वाढले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या गार्डन पी प्लॅनचे आपण लास्ट पिरियडमध्ये शिकलेले जे 7ला 7 कॅरेक्टर आहेत हे सगळेच काय आहेत तर इझिली ऑब्झर्वेबल आहेत, सहज दिसतात. त्याच्यासाठी काही डिसेक्शन करण्याची गरज नाही, कुणाचा सेक्शन घेण्याची गरज नाही, फार नीट केअरफुली जाऊन ऑब्झर्व करण्याची गरज नाही. पाहता क्षणी सगळेच कॅरेक्टर काय होत होते, ऑब्झर्व करता येत होते. आणि ह्या काही कारणामुळे मेंडल काय झाला असेल, सक्सीड झाला असेल. ठीक आहे. आता त्यांना काही हे पण लिहून ठेवले नाहीत, आपण काढतोय ॲनालिटिकली की मेंडल का सक्सेस झाला असेल. आणि अनेक कारण आहेत ज्यामुळे दिसून येतं की मेंडल वॉज सो मच जीनियस. तो जीनियस नव्हता, खूपच जास्त जीनियस होता. लक्षात येते का जीनियस होता, मी रिपीट 3-4 कारणं सांगतो. पहिली गोष्ट तो बायोलॉजिस्ट नसून त्यानं बायोलॉजीचे एक्सपेरिमेंट कंप्लीट केले. ठीक आहे. दुसरी, अशा पिरियडमध्ये एक्सपेरिमेंट कंप्लीट केले ज्यावेळेस पिरियडमध्ये काय नव्हते, कॅम्प्युटर्स, कोणतेही स्टोरिंग डिव्हाइस नव्हते. त्या काळात त्यानं जवळपास 10 वर्ष एक्सपेरिमेंटचे रेकॉर्ड मॅन्युअली, क्वांटिटेटिव्हली, क्वालिटेटिव्हली मेंटेन करून, म्हणजे कॅरेक्टर कोणते, कसे, ते किती क्वांटिटीमध्ये, ह्या सगळ्यांचा विचार करून ते रेकॉर्ड मेंटेन करून 10 वर्षानंतर त्याचं ॲनालिसिस केलं. म्हणजे त्याचं मॅथ चांगलं होतं. अशा पिरियडमध्ये हे एक्सपेरिमेंट त्याने इझिली व्यवस्थित मांडले ज्या पिरियडमध्ये सेल डिव्हिजन लोकांना माहीत नव्हतं, इव्हन त्याला पण माहीत नव्हतं. क्रोमोझोमची जीनची स्टडी झाली नव्हती, त्यालाही माहीत नव्हते जीन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणतीही हायर टेक्नॉलॉजी लाईक द मायक्रोस्कोप काहीही इन्व्हेंट झालेलं नव्हतं. ठीक आहे. आणि मग हे काही कारणं सांगायचं मी तुम्हाला ज्या बेसवर वी कन्क्लुडेड दॅट मेंडल गेट सक्सीड, सो मच सक्सेस. मेंडलला तेवढा काय भेटला त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये, सक्सेस. आता त्याची बॅड लक अशी झाली की that work was totally unnoticed till his death. पण जोपर्यंत त्याची काय झाली नाही, डेथ कॉल झाली नाही, त्याचं वर्क काय राहिलं, अननोटिस्ड राहिलं. बॅड. तो बीट लक्षात येतोय. दुसरा आहे सिलेक्शन ऑफ द गार्डन पी प्लॅन. मेंडलनं गार्डन पी प्लॅनचं सिलेक्शन का केलं असेल याचे काही कारण. तर पहिलं कारण मी तिथे ऑलरेडी सांगितले की पायसम सटायवम म्हणजेच गार्डन पी प्लॅन्ट हा कोणता प्लॅन्ट आहे, ॲन्युअल प्लॅन्ट आहे. त्याची लाईफ सायकल ॲव्हरेजली किती मंथची आहे, 3 to 4 मंथची आहे. म्हणजे 3 ते 4 महिन्यामध्ये त्याचा एक एक्सपेरिमेंट कंप्लीट होतो. तेच मोठ्या प्लॅनवर जर एक्सपेरिमेंट केला असता तर मोर टाईम लागला असता, रिझल्ट यायला उशीर झाला असता, किंवा तोपर्यंत त्याला काही प्रॉब्लेम आला असता, त्याचीच डेथ कॉज झाली असती तर रिझल्ट काय झाले नसते, फूड फॉरवर्डेड केले नसते. पण त्यानं सिलेक्शन करत असताना असा प्लॅन सिलेक्ट केला जो ॲन्युअल प्लॅन्ट आहे, त्याची लाईफ सायकल 3 ते 4 महिन्याची, तो होता गार्डन पी प्लॅन्ट. त्या गार्डन पी प्लॅन्टचा फ्लावरचा विचार केला तर फ्लावर बायसेक्शुअल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अँड्रोशियम पण आहे आणि गायनोशियम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ शकतं. झालं आपलं सेल्फ पॉलिनेशन. आणि मग हे सेल्फ पॉलिनेशन होऊ शकत असल्यामुळे त्याला पाहिजे तसे एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये करता येत होते, कारण दोन्ही पाहिजे होते. असा प्लॅन्ट त्याच्यामध्ये फ्लावर बायसेक्शुअल आहे, त्यामुळे त्याला कोणत्याही प्लॅन्टला मेल प्लॅन्ट किंवा कोणत्याही प्लॅन्टला फिमेल प्लॅन्ट काय करता येत होतं, सिलेक्ट करता येत. म्हणजे इझिली काय होत होतं, सेल्फ पॉलिनेशन. फ्लावरची साईज बऱ्यापैकी लार्ज साईजचं फ्लावर आहे, त्यामुळे त्याला आर्टिफिशियली जर सेल्फ पॉलिनेशन न करता कोणतं पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन करून आणायचं असेल तरी ते त्याला इझिली कॅरी ऑन करतात. कारण फ्लावरची साईज काय आहे, लार्ज आहे. त्यामुळे त्यानं समजा फॉर एक्झाम्पल हा प्लॅन्ट मेल कन्सिडर केला, हा प्लॅन्ट फिमेल कन्सिडर केला, तर मेल प्लॅन्टचा प्रॉब्लेम नाही आहे, पण फिमेल प्लॅन्टचा प्रॉब्लेम होता. काय प्रॉब्लेम होता, फिमेल प्लॅन्ट पण बायसेक्शुअल आहे, मेल प्लॅन्ट पण बायसेक्शुअल आहे. मेल प्लॅन्टचे आपल्याला पोलन ग्रेन यूज करायचे, फिमेल प्लॅन्टचे आपल्याला गायनोशियम यूज करायचे. पण ह्या फिमेल प्लॅन्टमध्ये अँड्रोशियम पण आहेत, म्हणजे ह्याच प्लॅन्टचे फ्लावर ह्याच प्लॅन्टच्या स्टिग्मावर येऊन डिपॉझिट होऊ शकतात. तसं होऊ नये म्हणून इथे मेंडल काय करायचं, ह्यांचे स्टॅमेन काढून टाकायचं. आणि मग हे स्टॅमेन काढून टाकण्यासाठी फ्लावर जितके मोठे असतील तितके इझी जाईल. त्यामुळे ते आर्टिफिशियली लार्ज नंबर ऑफ प्रोसेस करण्याचं कारण आहे. फ्लावरची साईज काय होती, लार्ज होती, त्यामुळे त्याला इझिली काय करता आलं, पॅरेंटचं सिलेक्शन करता आलं. गरज पडेल तिथे अँड्रोशियम काढून टाकता आले. 2 फिमेल प्लॅन्ट
त्यामुळे त्या फिमेल प्लॅन्टमध्ये सेल्फ पॉलिनेशन झालं नाही. त्याला पाहिजे ते मेल प्लॅन्टचे पोलन ग्रेन तो कुठे डिपॉझिट करायचा, फिमेल प्लॅन्टवर डिपॉझिट करायचा. ठीक आहे, परत करतो की पहिलं त्यानं गार्डन पी प्लॅन्टचं सिलेक्शन काय केलं असेल. पहिलं कारण आहे गार्डन पी प्लॅन्ट पायसम सटॅनम हा ॲन्युअल प्लॅन्ट आहे ज्याची ॲव्हरेज लाईफ सायकल 3 ते 4 महिन्यात कंप्लीट होते. फ्लावर बायसेक्शुअल आहे, सेल्फ पॉलिनेशन होऊ शकतं. लास्ट साईजचे असल्यामुळे त्याला आर्टिफिशियली इझिली त्याच्यामध्ये काय करता आलं, क्रॉस पॉलिनेशन करता. इथे तयार होणारे ऑफस्प्रिंग म्हणजे नेक्स्ट जनरेशनचे जे प्लॅन्ट्स आहेत ते पण कसे होते, फर्टाईल, म्हणजे त्यांच्याकडे काय आहे, सेल्फ पॉलिनेशनची, हायब्रिडायझेशनची, रिप्रोडक्शनची पॉवर आहे. त्यामुळे तो पहिल्या पिढीपासून दुसरी, दुसऱ्या पिढीपासून तिसरी अशा अनेक पिढ्या काय करायचा, तयार करायचा कंटिन्युअसली. त्यानंतर एकाच गार्डन पी प्लॅनमध्ये अनेक कॅरेक्टर त्याला अनेक कॅरेक्टर त्याला काय करायला होते, ऑब्झर्व करायला होते. आपण शिकलो लास्ट पिरियडमध्ये किती होते, 7 कॅरेक्टर होते. मी ऑलरेडी हा पॉईंट सांगितला की फ्लावर लार्ज इनफ असल्यामुळे त्याला इमॅस्क्युलेशन करता येईल. आता इथे प्रश्न पडतो की व्हॉट इज द इमॅस्क्युलेशन, तर त्याचा आन्सर आहे इमॅस्क्युलेशन इज द रिमूव्हल ऑफ स्टॅमेन अँड्रोशियम, रिमूव्हल ऑफ स्टॅमेन अँड्रोशियम किंवा अँथर. कारण आपल्याला माहिती आपण स्टॅमेन शिकलो, अँथर शिकलो, अँड्रोशियम शिकलो, त्याच्या अँथरमध्ये पोलन ग्रेन मेल गॅमेट तयार होतात. आणि मग हा अँथर काढून टाकणे किंवा हा पूर्ण स्टॅमेनच काढून टाकणे कुठून, फिमेल फ्लावरमधून. मी आता सांगितलं तसं, कारण फिमेल फ्लावरमध्ये त्याला फक्त फिमेल फ्लावरचे फिमेल कॅरेक्टर पाहिजे होते, मेल पाहिजे होते का नाही. मग त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ नये, काय व्हावं, क्रॉस पॉलिनेशन व्हावं, म्हणून रिमूव्हल ऑफ अँथर, रिमूव्हल ऑफ स्टॅमेन अँड्रोशियम. पण कधी, बिफोर मॅच्युरिटी, ते फ्लावर मॅच्युअर होण्याच्या अगोदर त्याच्यातले अँथर काढून टाकायचा. कुठले, फिमेल फ्लावरमधले. मेलमधले राहिले काही फरक पडतो. लक्षात येईल की रिमूव्हल ऑफ स्टॅमेन, रिमूव्हल ऑफ अँड्रोशियम, रिमूव्हल ऑफ अँथर कुठून, फ्रॉम फिमेल फ्लावर बिफोर मॅच्युरिटी. पण कधी मॅच्युरिटी, मॅच्युअर झाले, पोलन ग्रेन डिपॉझिट झाले स्टिग्मावर, पुन्हा अँथर काढून टाकले, काही फायदा होईल का, नाही. सेल्फ पॉलिनेशन तर झालं. तर ते सेल्फ पॉलिनेशन होण्याच्या अगोदर म्हणजे स्टॅमेन मॅच्युअर होण्याच्या अगोदर ते फ्लावरमधून काढून टाकणे, त्या प्रोसेसला इमॅस्क्युलेशन म्हणतात. ते गरजेचं होतं कारण त्याला क्रॉस पॉलिनेशन करायचं होतं. आणि फ्लावरमध्ये काय होण्याचे चान्सेस आहेत, बायसेक्शुअल असल्यामुळे सेल्फ पॉलिनेशन हे होऊ नये म्हणून तो फिमेल फ्लावरमधले अँथ्रोशियम काढून टाकायचा, अँथर काढून टाकायचा. पण कधी, बिफोर मॅच्युरिटी, बिफोर अँथेसिस म्हणून. अँथेसिस शब्द आठवतोय तुम्हाला, अँथर ब्रेक होऊन पोलन ग्रेन रिलीज होण्याच्या प्रोसेसला आपण अँथेसिस म्हणतो. अँथर कधी ब्रेक होतो, मॅच्युरिटी नंतर. म्हणजे मॅच्युअर होण्याच्या अगोदर, अँथर मॅच्युअर होण्याच्या अगोदर तो फिमेल फ्लावरमधून काढून टाकणे, त्या प्रोसेस करायचं इमॅस्क्युलेशन. आणि ही इमॅस्क्युलेशन त्याला गार्डन पी प्लॅन्टमध्ये इझिली करता येत होती कारण फ्लावर कसं होतं, लार्ज साईजचं, अट्रॅक्टिव्ह. ठीक आहे, एक्सपेरिमेंट करणं त्याला अजून सोपं केलं कारण प्लॅन्टची साईज खूप छोटी आहे. ॲव्हरेज हार्बेसियस प्लॅन्ट आहे, 4, 5, 6 फूटपर्यंत वाढणारा प्लॅन्ट आहे. त्यामुळे स्मॉल साईज असल्यामुळे प्लॅन्टची कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त त्याला काय करता आले, प्लॅन्ट ग्रो करता आले. मी लास्ट पिरियडमध्येच मेन्शन केलं की मेंडल वर्क ॲज अ टीचर, मॅथमॅटिक्स टीचर इन वन चर्च. मेंडल एका चर्चमध्ये मॅथमॅटिक्सचा टीचर म्हणून काम करत होता आणि ज्या चर्चमध्ये काम करत होता त्याच चर्चच्या बॅक साईडला जो ओपन स्पेस आहे तिथे त्यानं हे एक्सपेरिमेंट कंप्लीट केले. कारण हा गार्डन पी प्लॅन्ट एक छोटासा हार्बॅसियस प्लॅन्ट आहे, 3 ते 4 महिन्यात त्याची लाईफ सायकल कंप्लीट होते. आणि मग ह्या प्लॅन्टला स्मॉल साईजमुळे एका कमीत कमी जागेमध्ये मॅक्सिमम प्लॅन्ट ग्रो करून त्याच्यावर त्याला काय करता आले, एक्सपेरिमेंट कंडक्ट करता. ठीक आहे, हे एक्सपेरिमेंट या कारणाने त्यानं गार्डन पी प्लॅन्टचं सिलेक्शन केलं असेल आणि या कारणाने त्यानं ते व्यवस्थित एक्सपेरिमेंट कंप्लीट केल्यामुळे तो काय झाला, सक्सेस. ठीक आहे, दोन्हीही याच्यामध्ये क्वेश्चन आला की व्हाय मेंडल गेट सक्सेस, गिव्ह रिझन्स. तर ते काही कारणं सांगितलेत, मी 8 कारणं सांगतो. व्हाय मेंडल सिलेक्टेड गार्डन पी प्लॅन्ट ॲज अ एक्सपेरिमेंटल मटेरियल. एक्सपेरिमेंटल मटेरियल म्हणून त्यानं गार्डन पी प्लॅन्टचं पायसम सटायवंतचं का सिलेक्शन केलं, त्याचे हे 6-7 कारणं सांगतो. एक्झाममध्ये 2 मार्काला आले, ॲज यू नो राईट द एनी फोर. त्याच्यातले कोणतेही 4ला, हाफ मार्कला 1 असेल, 3 मार्काला आले तर 6 आले. पण मोठा बीट नाही आहे किंवा अवघड पण नाही आहे, तर त्यामुळे मोस्टली 2 मार्काला येऊ शकतो कोणताही एखादा आला. ठीक आहे, मी पहिल्यांदाच मेन्शन केलं तसं काही मोजक्या गर्ल्स आहेत
ज्या रिस्पॉन्स देत आहेत, कंटिन्युअसली डाऊट विचारतायत, आलेले प्रॉब्लेम सांगतायत. माझं सगळ्यांनाच म्हणणं आहे की तुमच्या आलेल्या अडचणी सांगा. त्या अडचणी आम्हाला तुम्ही सांगितल्याशिवाय कळणार नाही, कारण सध्या आपण ऑफलाईन आहे, तुम्ही घरी येत, मी क्लासमध्ये. तर तुम्हाला काय अडचणी येतात हे तुम्ही कॉल करून, व्हॉट्सॲप थ्रू मेसेज करून सांगितल्याशिवाय मला समजणार नाही. दुसरी गोष्ट, दिलेलं काम करा. नाही दिलेलं काम तरी तुम्ही तुमचा अभ्यास करा, डाऊट विचारा, काही प्रॉब्लेम आले, काही अडचणी आले ते विचारा. गर्ल्स विचारतायत, काही पण मोजक्याच गर्ल्स आहेत, बाकीच्या गर्ल्स पण इनॲक्टिव्ह आहेत, पॅसिव्ह आहेत. आणि बॉईजमध्ये तर मोस्ट ऑफ द बॉईज पॅसिव्ह आहेत, काही विचारला गेला तर थोडासा अभ्यास करा. घरी पप्पांनी, घरच्या फॅमिलीने अँड्रॉईड मोबाईल घेऊन दिला आहे तर त्याचा मिसयूज करू नका. दुसरंच यूट्यूबच बघत बसायला, गेमच खेळत बसायला, तर असं जास्त करू नका. कराही, कारण 24 आवर तुम्ही घरी आहेत. माझं म्हणणंच नाही की तुम्ही 24 आवर अभ्यास करा, पण अगोदर पाठवलेले व्हिडिओ, सेंड केलेले व्हिडिओ व्यवस्थित पहा. ते एकदा नाही समजले रिपीट करून पहा. त्याच्यावर डाऊट आले, क्वेश्चन काही पडला एखादा, विचारा वाटला तर विचारा, फोन करून विचारा, मेसेज करा, व्हॉट्सॲप करा, सांगितले जातील. तर थोडंसं ॲक्टिव्ह राहा. एका दिवसामध्ये रोजचे रोज व्हिडिओ पहा, ठीक आहे, आणि थोडं ॲक्टिव्ह राहा. मे बी तुम्ही ऐकलं असेल बातम्यात, 1 सप्टेंबरपासून कॉलेजला, ट्युशनला ओपन करण्याला परमिशन देण्याचा विचार चालू आहे. अजून काय होतं ना आता फिक्स सांगता येत नाही, पण विचार चालू आहे. तर मे बी लवकरात लवकर आपण आशा करू की आपण लवकर भेटू, ऑफलाईन क्लास सुरू होतील. ठीक आहे, तुम्ही अभ्यासावर फोकस करा. थँक्यू.